भिजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. अप्रतिम. फॅन्टॅस्टिक गायलास. अभी ये करण अर्जुन का प्यार बंद कर दो और खाने का कुछ इंतजाम करो. चलो. कांदे कसा यार. मला पण पावेल. छान झालं गाणं. थँक्यू. बसा. थँक्यू. ए आवली मिरच्या आलं ठेचून ठेव, खेळू नकोस. तू कांदा चिर पटपट. मिथाली चल कोथिंबीर आण, आपण निवडून ठेवूया. अरे यार मी विसरले. अशी कशी विसरले, सॉरी. एक मिनिट, नो प्रॉब्लेम. डोंगराच्या पायथ्याशी ते आपल्या नेहमीचं दुकान आहे ना, तिथे मिळतं ना कोथिंबीर. पायवाटेने जाऊन लगेच घेऊन ये. लवकर जा, लवकर जा. सौरभ, अरे अंडी कमी पडणार आहे ना आपल्याला. ते भांडण ना. केदार दादा, तू जरा आपल्यासाठी जाऊन अंडी आण ना. अरे आहेत ना, पण अरे कमी पडतील आपल्याला. जरा आपण एवढी लोक आहोत ना, तर तू आण ना जरा. असं नाही, म्हणजे कसं आहे ना, आपल्याला मस्त बुर्जी करून खाऊ. पण एवढे ऊन कसलं काय, इतकं छान. मगाशी तर तू थंडी वाजवते ना. जा, मी तुला दुकान दाखवतो ना. केदार केदार, असं काय करतो वेड्यासारखं. तुम्हाला दोघांना प्रायव्हसी मिळावी म्हणून मी असा का प्लॅन केला. हो, मी तिला पाठवतो, तिचं बोलणं ऐकून तर घे आणि तिच्या बोलण्याला रिस्पेक्ट कर. हा, तू हो पुढे, मी पाठवतो तुला. जा 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 जा. तुम्ही पण जरा अंडी आणायला. नाही नाही, मला ना आउट ऑफ प्लेस वाटतंय. उगीच तुझं ऐकलं नाही बावटासारखी मी इथे आले. आता बावटासारख्याच अंडी आणायला जा. अहो, केदारला लग्नासाठी नाही सांगणार आहात ना. कधी मिळणार आहे चान्सच्या गडबडीत. आता मिळतोय तर जा ना, सांगून टाका. केदार दादा, अहो एकटेच कुठे जाताय तुम्ही. हा, राधा सौरभशीच बोलतेय नाही का. सौरभ पण ना संधीच शोधत असतो. प्लीज हो, सॉरी, पण आता चान्स मिळेल आणि सगळं टेन्शन फ्री होऊन जाईल ना. आता ऑलरेडी सगळे अंडर टेन्शन होतो. एकदा टेन्शन फ्री झालात ना की तुम्हालाही एन्जॉय करता येईल नीट. आणि टेन्शन नाही गेलं तर मी आहे ना पर्सनल जोकर. माकड होतो, मोर होतो, वाटल्यास असं बोलून तुम्हाला गुदगुल्या करून हसवीन. मत झालं. खरं म्हणजे राधाला का बोलवलंय, तुम्हाला तुमच्या बरोबरीची कंपनी मिळावी म्हणून. तर ह्याच दोघांची एकमेकांना कंपनी देणं चालू आहे. आता बघा ना, तुम्ही एवढी छान गझल म्हटली, तिने तुमचं कौतुक केलं, पण आता दोघंच बोलत बसलेत ना. सौरभ, अरे यार, दगडाने हाक मारले. तुम्ही प्लीज चाला. आणि एक काम करा, प्लीज हर्ट करू नका. फार सेन्सिटिव्ह. मला सांगता ना तुम्ही समजावून, अगदी स्वीटली, प्लीज तसं सांगा. अहो खरं म्हणजे तुम्ही राधाशी बोलायला पाहिजे. तुम्ही तुमचं इम्प्रेशन मारायला पाहिजे ना तिच्यावर. हा, कसं असतं, कधी कधी ना सरळ आपल्या आवडत्या व्यक्तीचा हात धरायचा आणि घेऊन जायचं. ऐकलं नाही तर ओरडायचं, माझ्यासारखं बिंदास. काय हा,
तीच हे अरे डाव्या डोळ्यावर बट्ट कामं करा पटापट. जशी मावळत्या उन्हात शेवळच्या मनात नागिन अरे जरा नीट. सळसळली. काय करतो? सॉरी डॉक्टर केदार, सॉरी सॉरी. सॉरी, खरंच मला लक्ष नव्हतं माझं. नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? ऍक्च्युली माझीच चूक, माझंच लक्ष नव्हतं. खरं सांगायचं ना तर सौरभ खूप ग्रेट आहे. त्यांनी तुम्हाला कशाला पाठवलं? बाकीच्या पोरांना पाठवायचं होतं ना. पण एक सांगू डॉक्टर केदार, तो खरंच खूप ग्रेट आहे. इतका मस्त आहे ना तो मुलगा. तो असतो म्हणून आम्ही सगळे पिकनिकला येतो बाबा. खूप मजा येते. आणि त्यानंतर ना अभ्यास पण एकदम मस्त होतो. पण तुमच्या दोघांच्याही स्वभावामध्ये किती फरक आहे. तो असा एकदम बडबड करणारा आणि तुम्ही असे एकदम शांत. पण त्याची ना ही क्वालिटी मला खूप आवडते. अरे हो. या साहेब. दादासाहेब, इन्स्पेक्टर साहेब आले. नमस्कार दादासाहेब. सुखी व्हा, सुखी व्हा. बसा बसा. दादासाहेब, हे आपले शिर्के साहेब. हा, इन्स्पेक्टर. अहो साहेब कसला म्हणता, मुलगाच आहे मी त्यांचा. अहो दादासाहेबांच्याच औषधामुळे मी जीवावरच्या दुखण्यातून बरा झालो. दादासाहेब बोला, काय हुकूम आहे बोला. नाही, आता मी सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. त्या धक्क्यातून अजून बाहेरच पडलेलो नाहीये. हे आमचे जावई यशवंतराव हे सांगतील तुम्हाला. सांग. बोला. आय माय यशवंत ढगे साहेब. मी एकदम पॉइंटाचा सांगतो तुम्हाला. काय आहे साहेब? साहेब सॉरी हा, मला माणसांना साहेब म्हटल्याशिवाय बोलता येत नाही. हा, तेवढं जरा अलाउड करा. ठीक आहे बोला. हा, तर साहेब काय झाला, तुम्हाला आमचा केदार माहित असेल ना साहेब? हो हो, तो डॉक्टर आहे ना. हा, तोच. तर झाला असा साहेब की आम्ही सगळे असे जेवणानंतर बसलो होतो. म्हणजे दादासाहेब, माझे सासरे, रणजी म्हणजे माझी मिसेस आणि सीमा वहिनी म्हणजे आमच्या दादासाहेबांचा जो थोरला मुलगा आहे ना, फॉरेनला असतो, तर त्याची मिसेस. बरं मग? तर साहेब ध्यानी म्हणी काय नाही हो, अचानक 3-4 गुंड घुसले ना घरात. तर घुसले आणि धमकवायला लागले. माझी सटकली. एकाला खेचलाच मी. पण काय, बायका माणसा घाबरले ना. त्यात माझी बायको गरवार आहे. त्यामुळे मी जरा थंड घेतला. काय तर साहेब, मेन पॉइंट असा की त्यांचा म्हणणं की आमच्या केदारने त्यांच्याकडून पैसे घेतले आणि तो त्यांना देत नाही. घेतलेत का त्यांनी पैसे? नाही ना, ताच तर पॉइंट आहे. आमचा केदार त्यातला नाही. गॅरंटेड सांगतो, त्यातला नाही. तर काय बोलायचा. तर त्यांचं म्हणणं काय का हा केदार नाही, हा राघव मंत्री आहे आणि त्यानं आमचे पैसे घेतले. आता ह्या काय गोड बंगाल आहे, तर आम्हाला काय उमगना. लय वाचाबाची झाली. शेवटी आमच्या सीमा वहिनींनी सरळ सांगितलं पोलिसांनाच बोलावते. तसे घाबरले, पण जाताना धमकी देऊन गेले. अच्छा, पण तेव्हा केदार कुठे होता? त्याच ना, ते नव्हते. केदार आणि माझा धाकटा मेवणा दोघं जण गेले होते लोणावळ्याला पिकनिकला. काय समजला, ते असते तर तिथंच तुकडा पडला नसता. हा राघव मंत्री कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे केदारच्या तोंडून कधी तुम्ही नाव ऐकलंय का? अहो नाही हो, कोण हा राघव मंत्री आहे काय संत्री आम्हाला काय माहित. ठीक आहे, केदार साहेबांचा एक मला फोटो द्या. काय आहे ना,
हुबेहूब दिसणाऱ्या माणसांच्या बाबतीत घडतं कधी कधी असं. हा असाच काहीतरी लफडा आहे. पण अशा केसेस क्वचित आढळतात. तुम्ही फोटो द्या, मी क्रिमिनल रेकॉर्ड चेक करतो आणि पाहतो काय हाती लागलं तर. वय वय बघा बघा साहेब, आज मी होतो म्हणून ठीक, नाही तर हे बिचारे आमचे दादा साहेब यांचा वय झालाय. त्यानंतर 2 बायका, त्यात एक माझी बायको होती घरवार. हा, यांचा काय झाला असता? म्हणजे असे गुंड घुसल्यानंतर काय पण होऊ शकते ना. तुम्ही काळजी करू नका मिस्टर ढगे, डोंट वरी. येस येस, आय मै यशवंत ढगे. मी पाहतो दादासाहेब. दादासाहेबांसाठी काहीतरी करायला मिळते हे माझं भाग्यच आहे. नमस्कार करतो. केदारचा फोटो. कोणी काळजी करू नका. ढगे चला. हो चला. डॉक्टर केदार, डॉक्टर केदार. बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. रमया वसावया, रमया वसावया, रमया वसावया, रमया वसावया. मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया. ओ रमया वसावया, रमया वसावया. डॉक्टर केदार. 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 मला ना खूप भीती वाटते ग सीमा. रंजू, पण असं घाबरून कसं चालेल? मलाही काही सुचत नाही. तू थांब इकडे, मी चहा ठेवते तुझ्यासाठी. ही माणसं अशी डायरेक्टली आपल्या घरात घुसली. छे, नाही ग, ह्या सगळ्या गोष्टी आपण ना पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर पाहतो, पण माझा ना विश्वासच बसत नाही. डायरेक्टली आपल्या घरात घुसली माणसं. म्हणजे बघ ना, आता ही टांगती तलवार झाली ना आपल्या डोक्यावर. सतत आपलं ह्याच दडपणाखाली राहायचं. ही माणसं कधी घरात घुसतात? हो ना ग, पण अशी कशी एकदम घरात घुसतात? तुम्ही अजिबात घाबरू नका. आय मै यशवंत ढगे आहे ना इथे जिवंत. आणि त्या शिर्के इन्स्पेक्टरने घातलंय ना लक्ष दादांच्यासाठी. हो, ते एक बरं झालं. तो इन्स्पेक्टर दादांना मानणारा निघाला. हा, आणि याशिवाय माझी 2 माणसं बाहेर घरावर लक्ष ठेवून आहेत.
हा, डोळ्यात तेल घालून दिवस रात्र ते जर कोण आलेच तर पहिला फाटका त्यांचा खाणार ते बघ. अय्या यश, खरंच का काय? मग अरे आपण लोकांसाठी झटतो, आपले लोक जोडून ठेवले आहेत. हा, तुला तर माहितीच आहे, कोणाची काही अडचण असू दे, कोणाचा काही प्रॉब्लेम असू दे, मी पहिला धावतो. मग माझ्यासाठी कोण धावणार नाही? खरंय खरंय. सीमा, तुला सांगते म्हणजे कौतुक नाही, पण आमच्या चाळीतले लोक ना खूप मानतात ग यशला. अगं प्रत्येक गोष्टीत त्याचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जातच नाही. ते माझा कौतुक राहू दे. आणखीन एक प्रकरण तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण तिघात जण आहोत ना, म्हणून ही गोष्ट आपल्या तिघांमध्ये राहिली पाहिजे. लक्षात ठेवा, हे दादांकडे आणि घारू अण्णांकडे जाता कामा नये. हा, अहो आता आता काय आणखीन? मध्ये माझा एक मित्र मला भेटायला आला इथे. तो म्हणाला, तुमच्या केदारला मी बघितला नंदाबार मध्ये चेंबूरच्या. काय? रडते कशाला? आणि नेसतात ना, तिकडे एका कस्टमरला चोपला, दुमच्यानच घातला तिकडे. अगो बाई, आणि मग सांगतो काय, अरे मग नंतर त्या सगळ्या बारवाल्याने ह्याला चोपला आणि टॅक्सीत कोंबला आणि दिला पाठवून. लई टाईप झाला होता. छे हो, आपला केदार तोंडातनं 2 शब्द फुटत नाहीत त्याच्या. तो कसला कुणाला मारतोय? तेच तर ना, मी त्याला म्हणालो, अरे तो केदार नसणार, दुसरा कोणतरी असणार. तो म्हणाला, नाही तोच होता, मी चांगला माझ्या डोळ्याने बघितला. आता काय बोलणार? म्हणजे कळला काय तुम्हाला सीमा वहिनी, हा पण कोण तो राघव मंत्रीच असणार. अय्या यश, म्हणजे आपल्या केदार सारखा डिट्टो माणूस खरंच नाही या जगात? मग सांगतो काय, या राघव मंत्रीला शोधल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. राघव मंत्री हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. कुठे ऐकलं असेल? सौरभ, ती कोथिंबीर ना कोथिंबीर सोडा हो. येवरनं गाणं येते का? या या. ये रात है, ये मौसम, नदी का किनारा. सौरभ नाही, मी सौरभ please. कहा दो दिलों ने कि मिलके कभी भी न होंगे जुदा. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा. अवली वो तुम्ही बसलात काय? हे हॉस्पिटल नाहीये, एन्जॉय करा. चला. अंडी अंडी कुठे? अरे हो, अंड्याचं काय झालं? आणि केदार कुठे? तुमचं झालं पण बोलणं? काय मोठं लेक्चर वगैरे नाही दिलं? नाही अरे, आमची चुकामुक झाली. तो बहुतेक पुढे निघून गेला. मला कळत नव्हतं काय करायचं. म्हटलं रस्ता हरवण्यापेक्षा परत आलेलं बरं. मी परत आले. अरे यार, या केदारचं पण अवघडच आहे यार. शी, तर तुम्हाला बघून घाबरला असणार, लपून बसला असेल कुठेतरी. पण ठीक आहे, पण हे लग्नाच्या नकाराचं सेशन आज करून काही करून आपल्याला उरकायला लागणार मात्र. ठीक आहे, आपल्याकडे वेळ आहे अजून. या ना, तोपर्यंत एन्जॉय तर काय. अंताक्षरी काय गप्पा काय बघत? चला या या. हो, रामजी आहे जोडी क्या बनाई, परफेक्ट. मैं और भाभी को दुआई हो दुआई. गोविंदा आला रे आला, गो 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 गोविंदा. गोविंदा आला रे आला. जरा ए गोविंदा, थांब ना आता यार, भूक लागली इथे. प्लीज खायला द्या कोणीतरी, प्लीज. सीमा वहिनी, भूक. ए शहाण्या, अरे सीमावहिनी इथं नाहीये. इथं तू स्वयंपाक करायचा आणि आम्ही ओरडायचं भूक भूक करून, आणि तू आम्हाला खायला घालायचं. असं असतं, कळालं? ए केदाराला, ए ये. कुठे होता यार तू? किती वेळ? डॉक्टरांना शोधून शोधून थकल्या तुला. बस. नाही सॉरी, पण माहित नाही रे, म्हणजे काही आठवतच नाही. कसा मी कुठे निघून गेलो कळलंच नाही मला. म्हणजे खूप लांब निघून गेलो, मग शोधत शोधत परत आलो. हरवलोच होतो. हरवला होता? केदार दादा, तुम्ही हरवणं म्हणजे शक्यच नाही हो. कसं शक्य आहे असं? तुम्ही किती नीट नेटके टकाटक
आय मीन टापटीप असता. तुमच्यासारखं आम्ही असतो ना तर खरंच सांगतो आमच्या आयुष्यात खूप भलं झालं असतो. भाऊ कसं आहे ना, तो असा टापटीप आणि चांगला आहे ना म्हणून असा लाजाळू राकेश रोशन आहे. आता आपल्यासारखं शम्मी कपूर. हो शम्मी कपूर. चला जेवायला घ्या, भूक लागली खूप. चला, चला. ए, अवली चल यार चल, चल, लवकर. चल. ए होल्ड ऑन, मिताली अजून कशी आली नाही? ती काय कोथिंबिरीचं शेत लावायला गेली आहे? अरे, मी मगाशी तुला तेच सांगत होते की मी परत येताना मला एक कोथिंबीरीची जुडी मातीत पडलेली सापडली. काय? यार खरंच तिला खूप उशीर झालाय. हो रे, बराच वेळ झाला. सौरभ चल ना आपण जाऊन बघूयात ना. मला खरंच उगीच खूप टेन्शन आलंय. ए टेन्शन घेऊ नको, कुठेतरी भरकटली असेल कारण तशी ती तंद्री मास्टर यार. पण नाही, बघून येऊया आपण. हो. नाही चल लवकर जाऊ आपण बघायला. हो बर केदार, तू आणि डॉक्टर राधा इथेच थांबा. जरा आपल्या सामानाची राखण करा, आम्ही मितालीला बघून येतो. आणि जमलं तर बोला काहीतरी. आलोच, चला हो, चल लवकर चल.